सिडको आदर्श ग्राम योजनेअंतर्गत नवी मुंबईतील गाव दत्तक घेऊन तेथील प्राथमिक मूलभूत आणि सामाजिक सेवा सुविधांच्या उत्थानाकरिता सिडकोतर्फे राबविण्यात येत असलेला हा पहिलाच पायलट प्रोजेक्ट असून घनकचरा व्यवस्थापन आणि प्रक्रिया केंद्राचा प्रकल्प यापूर्वी उल्वे येथील उन्नती गृहनिर्माण योजनेकरिता राबविण्यात आला असून तो यशस्वीपणे सुरू आहे। जासई गावातील सदर प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर हा प्रकल्प ग्रामपंचायतीकडे सुपूर्द करण्यात येईल। सिडको व्यतिरिक्त जेएनपीटी, ओएनजीसी, बीपीसीएल या संस्थांना देखील प्रेरित करून अशा प्रकारे गाव दत्तक घेऊन त्यांचा विकास करण्यासाठी सिडको आपलं योगदान देईल असं यावेळी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटे यांनी सांगितले। या जो एरिया आहे त्या एरियामध्ये जो नवीन विलेजेस आहे त्या विलेजेस आणि शहरामध्ये आता खूप फरक पडलेला आहे। तुम्ही खारघर सिटी पाहिली तर ते एकदम डेव्हलप्ड सिटी आणि इकडे जो विलेज पाहिला तर तुम्ही स्थिती बघताय, कचऱ्याची व्यवस्था नाही, बाकी काय व्यवस्था नाही। तर त्यामुळे एक निर्णय घेतला, आम्ही एक GIS स्कीम जाहीर केली होती, 200 कोटीच्या त्यामध्ये व्यवस्था केलेली या सगळ्या गावामध्ये प्रकल्पग्रस्ताच्या गावामध्ये काम करण्याची। पण याशिवाय आम्ही आता विलेज अडॉप्ट करतोय, आदर्श गाव अडॉप्ट करून, जसं आम्ही एक अडॉप्ट केलं आहे आता जसई, तसंच आम्ही JNPTला विनंती केली आहे, ONGCला विनंती केली आहे, BPCL सगळे एक एक दोन दोन गाव अडॉप्ट करणार आहे या एरियाचे या ॲट द मोमेंट, आणि त्यामध्ये जे काही चांगला करण्याची गरज आहे ते सगळं करणार आहे। दरम्यान या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे जासई गावातील घनकचऱ्याचे प्रश्न मार्गी लागणार आहे आणि सिडको मार्फत जो विकास या गावासाठी प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, यासाठी जासई गावातील सर्व ग्रामस्थ सिडकोला सहकार्य करू अशी ग्वाही जासई गावचे सरपंच संतोष घरत यांनी दिली आहे। गावचा विकास, कुठल्याही विकास कामांना फंड्स मिळेल, चालना मिळेल आणि काहीतरी यांच्यापासून काहीतरी गावात सुधारणा होतील। सध्या आमच्या हायस्कूलसाठी त्यांनी फंड दिलेला आहे, तलावासाठी फंड दिलेला आहे, GIची 2 करोडची कामं दिलेली आहेत आणि आम्हाला त्यांच्याकडनं बऱ्याचशा अपेक्षा आहेत, या दृष्टीने आम्ही त्यांना परमिशन दिली। दरम्यान अशा प्रकारची आदर्श ग्राम योजना जर सिडकोने आपल्या अखत्यारीत असणाऱ्या सगळ्याच गावगावठाणांमध्ये राबवली तर मुंबईमध्ये जशी गावगावठाणांची अवस्था झाली आहे तशी भविष्यात अवस्था येथील गावठाणांची होणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप जाधव सह योगेश पाटील यांचा रिपोर्ट।